हिरवा शालू काठ आकाशी नक्षी भिडली नभांगणी, काय म्हणावे या करामतीला भासे वसुंधरांनी देखली. नुकताच संपन्न झालेला आषाढी पौर्णिमा अर्थात ज्ञानदानाच्या परंपरेतील एक अजोड संस्कार म्हणजेच गुरुपौर्णिमा याचा मागोवा घेऊन आणि येत असलेल्या श्रावणाच्या प्रसन्न आणि आनंदी वातावरणामध्ये आमच्या प्रशालेमध्ये मी मान्यवर पाहुण्यांचे, प्रशासनाचे, उपस्थित पालक वर्गाचे आणि माझ्या विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींचे सहर्ष स्वागत करत आहे. ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. अर्थात आमची प्रशाला ज्ञान हे नेहमी दिल्याने वाढ हा वारसा आम्हीही जपतोय आणि आमचे विद्यार्थी जपत आहेत हे आजच्या कार्यक्रमात तुम्हाला दिसून येईलच. महोत्सवी गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये यावर्षीचा जो 7वी स्कॉलरशिपचा निकाल आहे तो आपल्या शाळेच्या इतिहासामधला सर्वात चांगला असा ऐतिहासिक क्षण आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाला आणि मुलांच्या गौरवासाठी प्रियाभाभी आपल्याला या ठिकाणी मगाशी मी सांगितलं की तुम्हाला खास निमंत्रित करण्यात आलं की जे या मुलांनी कष्ट केले वर्षभरामध्ये आणि तशी अतिशय कठीण मानली जाणारी, कारण महाराष्ट्र शासनाची मान्यता असणारी आणि माध्यमिक लेवलला स्पर्धा परीक्षेसारखी असणारी ही परीक्षा असल्यामुळं याच परीक्षेमध्ये अतिशय चांगलं गुण ज्या विद्यार्थ्यांनी मिळवले त्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान व्हावा, सत्कार व्हावा. या सत्कारासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या प्रियाभाभी, संस्थेचे शाळा समितीचे अध्यक्ष मुल्ला साहेब, आमच्या महिला स्थापनीड मनेर मॅडम, ज्यांनी हे वर्षभर या ठिकाणी स्कॉलरशिप चालवली आणि अतिशय चांगल्या निकालाची परंपरा त्यांनी कायम ठेवली, ते चौधरी सर, ज्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं ते घोडके सर, सूत्रसंचलन करणाऱ्या पाटील मॅडम, सर्व वर्ग शिक्षक, इथं उपस्थित असणारे सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर प्रियाभाभी या स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णा शेट्टी यांच्या पत्नी आहेत, पण त्या नुसत्या आमच्या स्कूल कमिटीमध्ये नाहीत, तर त्यांची अतिशय खूप छान शाळा म्हणजे बालवाडी ते पहिली इयत्तेपर्यंतची अतिशय उत्कृष्ट त्यांनी चालवलेली आहे. त्यांची जर शाळा बघितली तुम्ही, त्यांचं जर स्कूल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय चांगल्या नियोजनानं, नीटनेटकेपणानं, अतिशय स्वच्छतेनं आणि मुलांना लहान वयामध्ये कशा पद्धतीचे संस्कार मिळतील अशा पद्धतीनं त्यांनी हे स्कूल चालवलेलं आहे. आणि त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे मुलांची मानसिकता आहे आणि त्यांना बरं वाटतं की आपण या मुलींना मार्गदर्शन करतोय, आपल्याच संस्थेच्या या शाळा आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही प्रियाभाभींना निमंत्रित केलं. त्या इथं आल्या. या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी प्रशालेमध्ये उपस्थित माननीय सौ प्रिया कृष्णाजी बोहरा, प्रिन्सिपल पाठशाला इंग्लिश मीडियम स्कूल, आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री मुल्ला साहेब,
प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री S.V. पाटील सर, स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख 7वी शिष्यवृत्तीचे माननीय श्री चौधरी सर, घोडके सर, इतर त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या ज्येष्ठ सहकारी माननीय सौ मनेर मॅडम, आज जो कार्यक्रम इथं होतो आहे याची आम्हाला इतकी उत्कंठा लागली होती की माननीय चौधरी सर, घोडके सर हे नेहमी सांगायचे की सर यंदाच्या परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी चमकणार आहेत बरं का, आणि ते निकालाची वाट आम्ही मुलांच्या सोबत आम्ही सुद्धा पाहत होतो. आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी घोडके सरांनी मला फोन केला की सर आपले 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 4 विद्यार्थी आपले निश्चितपणे स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्ती यादीमध्ये येतील. आणि त्याचा इतका आनंद झाला आम्हाला व आम्ही सगळ्यांना फोन केले, S.V. पाटील सरांना फोन केलं. मग त्यानंतर S.V. पाटील सरांना आम्ही सांगितलं की संस्थेकडं शेठजींना, मोठ्या शेठजींना, किशन शेठजींना, त्याचबरोबर बानवलकर साहेबांना, या सगळ्यांना फोन केले आणि आमच्या प्रशालेमधल्या सगळ्या शिक्षकांच्या मध्ये एक अतिशय उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पसरलं, ज्या क्षणांची आम्ही वाट पाहत होतो. कारण गेले 4-5 वर्षामध्ये आम्हाला ज्या गोष्टी शाळेमध्ये करायच्या होत्या त्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून माननीय श्री आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक S.V. पाटील सर जेव्हापासून त्यांनी इथं कार्यभार स्वीकारला त्यापासून आमच्या सगळ्या शिक्षकांच्या मध्ये जे एक चैतन्याचं वातावरण पसरलं की आता निश्चितपणे आपल्याला काहीतरी करण्यासाठी अतिशय योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. आणि त्या चैतन्यमय वातावरणाचा हा एक पहिला आविष्कार म्हणजे निश्चितपणे भाभीजी मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की ही केवळ सुरुवात आहे. म्हणजे 22 विद्यार्थ्यांचं यश आणि त्याचबरोबर हे गेल्या वर्षीचं यश आहे जेव्हापासून पाटील सरांनी हे केलं. आणि त्याच्याबरोबर आणखीन एका गोष्टीचे मला इथं आठवण करावी लागेल. आमच्या प्रशालेच्या माजी उपमुख्याध्यापिका सौ पौठे मॅडम ज्यांनी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी असाच एक प्रयोग केला आणि ती ही बॅच आहे. आणि गेल्या वर्षी ज्यावेळी S.V. पाटील सरांनी कार्यसूत्र हातात घेतली त्यावेळी सगळ्यांचा आढावा घेतला त्यांनी आणि मग त्यांनी सांगितलं की आपण या गोष्टीवर काम करायचं आहे, या गोष्टीवर काम करायचं. आणि आमच्यातल्या शिक्षकांनी स्कॉलरशिप विभागाचे आमचे आज इथं जेवढे शिक्षक बसलेले आहेत ना ते सगळे स्कॉलरशिप विभागाचे शिक्षक आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आज आपल्या इचलकरंजी शहरामध्ये अशा शाळा आहेत की ज्यांच्यामध्ये 9 वाजल्यापासून अतिशय तज्ज्ञ शिक्षक आणि पूर्ण सगळं शहरामधलं क्रीम आपल्याकडे घेऊन अतिशय चांगले विद्यार्थी घेऊन त्यांना सगळ्या साधनं देऊन त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केवळ स्कॉलरशिपच केली जाते. अशा शाळांच्या तुलनेत आमच्या शाळेचं यश आज आम्हाला अतिशय समाधान देणार आहे, दिलासा देणार आहे. याच्यावर आम्ही समाधानी नाही आहोत मॅडम, कारण ही केवळ सुरुवात आहे. याच्यापेक्षा अधिक मोठ्या यशाचा टप्पा गाठायचा आहे. फक्त गेल्या वर्षीपासून पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करत होतो ते सगळेजण आम्ही सांगत होतो की आपल्याला थोडा अडचणीतून मार्गक्रमणा करावी लागते, आपण अडचणीत आहोत. पण यंदा आम्हाला सगळ्या पालकांचं पण इथं पालकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, धन्यवाद द्यायचे आहेत, त्यांचं अभिनंदन तर आहेच. पण त्याबरोबर यंदाच्या वर्षी पालकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ह्या बॅचप्रमाणेच यंदाची आमची 45 विद्यार्थ्यांची पहिली बॅच जी गोविंदराव पॅटर्नची यंदा आलेली आहे की ज्या बॅचच आता ती चौधरी सरांच्याकडेच आहे ती बॅच. आणि 45 विद्यार्थ्यांच्यासाठी आता जवळपास गेले महिनाभर स्पोकन इंग्लिशचा कार्यक्रम 5वी साठी चालू आहे. म्हणजे रोज 2 तास स्पोकन इंग्लिशचा कार्यक्रम त्या 5वी साठी चालू आहे. अजून आमचे ते विद्यार्थी रुळलेले नाहीत त्या वर्गाला, अजून त्याच्यामध्ये समाधानकारक आम्हाला नाही आहे. पण आम्ही भाभीजी आम्ही तो कार्यक्रम 4 वर्ष ठेवणार आहे.
5वी 6वी 7वी 8वी 4 वर्ष स्पोकन इंग्लिशचा कार्यक्रम ठेवल्यानंतर ज्यावेळी ती मुलं आमची 9वीला जातील ना, त्यावेळी अस्खलित इंग्रजीमध्ये ती संभाषण करतील. अशा पद्धतीचं नियोजन आत्तापासून आम्ही करणार आहोत. कदाचित त्या वृक्षाला फळं लागायला 4 वर्ष लागणार आहेत, पण निश्चितपणे आमची त्या दृष्टीनं मार्गक्रमण चालू आहे. तर हे जे यश आहे हे आम्हाला फार प्रेरणादायी आहे, आम्हा सर्व शिक्षकांना, की आम्हाला काम करण्यासाठी खूप उत्साह आलेला आहे. आज या विद्यार्थ्यांनी आम्हाला जागृत केलेलं आहे, त्यांनी जे यश दाखवलेलं आहे त्याच्यात त्यांचं कौतुक आहेच, पण त्याचा एक अतिशय चांगला इम्पॅक्ट आमच्या संपूर्ण शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर झालेला आहे, की हां ही आता आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट झाली असं प्रत्येक आमच्यातल्या शिक्षकांना वाटलंय. आणि हे आमच्या सगळ्या शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांचं यश आहे. एकदा याच निमित्तानं माझी विनंती पण आहे मुख्याध्यापकांना, की आमच्या या शिक्षकांचा आज सत्कार होणारच आहे, पण त्याचबरोबर आमच्या संपूर्ण व्यवस्थापनाला आमच्यातल्या प्रत्येक शिक्षकांच्या खूबी कळाल्या पाहिजे, की बाबा हे या मनेर मॅडम आहेत आणि ह्या काय करतात हे माहीत पाहिजे. आमच्यातल्या म्हणजे बाबीची विनंती आहे की प्रशासनाला माहीत पाहिजे की चौधरी सर म्हणजे नेमके कोण आहेत आणि त्यांचं योगदान काय आहे, मनेर मॅडम काय आहेत त्यांचं योगदान काय आहे. इथं ज्या सगळ्या आमच्या मॅडम आहेत, पाटील मॅडम आहेत, खोत मॅडम आहेत, रॉड्रिगेज मॅडम आहेत, सगळे ह्यांची सगळ्यांची माहिती पाहिजे. म्हणजे काय होईल की निश्चितपणे त्या शिक्षकांना पण उत्साह वाटेल की माझ्या कामाची नोंद ही संस्था पातळीवर घेतली जाते, त्यामुळे मी अधिकाधिक काम केलं पाहिजे. तर अशी एक आहे. ह्या मुलांचा तर सत्कार आपण करणारच आहोत, मुलांच्या यशानं आम्हाला आनंद झालेलाच आहे, पण त्याचबरोबर ही जी प्रेरणा मुलांनी दिलेली आहे ही प्रेरणा आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवून प्रत्येक शिक्षकांच्या हृदयामध्ये हा जो एक शैक्षणिक उत्थानाचा जो विषय आहे तो दीप या मुलांनी प्रज्वलित केलेला आहे. मी या ठिकाणी अभिवचन देतो की येणाऱ्या काही कालखंडामध्ये निश्चितपणे आमच्यातला प्रत्येक शिक्षक या भावनेनं काम करेल की गोविंदराव हायस्कूल आणि तिथले विद्यार्थी हे इचलकरंजीला दाखवून देतील की निश्चितपणे शैक्षणिक वातावरण म्हणजे काय असतं आणि शैक्षणिक यश कशा पद्धतीने मिळवलं जातं. केवळ अकॅडमीच्या ह्याच्याखाली न जाता या सगळ्या शिक्षकांना आमच्या सगळ्या पालकांनी अतिशय प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी मोठ्या संख्येने यंदा आमच्या इथं ॲडमिशन्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर हे यश हे सगळ्या गोष्टी ह्या जुळून आलेल्या आहेत आणि आम्हा शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय प्रेरणादायी ठरणार आहेत. या निमित्तानं पुनश्च एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि व्यवस्थापनाला सुद्धा मी सांगू इच्छितो की याच भावनेनं आम्ही सगळे शिक्षक एकत्रित राहून शाळेचा विकास करू असं एक अभिवचन देतो. आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्रिया भाभी मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय SV पाटील सर, प्रशालेचे पर्यवेक्षक AM जामदार सर आणि प्रत्येक कार्यक्रम असू दे किंवा कोणतीही अडचण असू दे ज्यांचा आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं असं आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय मुल्लासाहेब. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जर आपण विचार केला तर खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी पास झालेले आहेत. म्हणजे या शाळेसाठी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम एक सर्व विद्यार्थी शिक्षकांना एक प्रेरणा देणारा हा एक कार्यक्रम आहे. आजचा हा जो क्षण आहे हा क्षण संपूर्ण शाळेच्या वर्षभरातील एक अत्यंत अविस्मरणीय असा क्षण आहे आणि हा सोहळा आहे. या इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जवळजवळ 22 विद्यार्थ्यांचा आज फक्त सत्कार होणार नाही तर त्यांचा परिश्रमाचा, पालकांचा त्यागाचा आणि रविवारी सुट्टी असूनही जवळजवळ 8 ते 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, कधी कधी 8 ते 1 वाजेपर्यंत
आपण तास घेतलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे, शिक्षकांचाही गौरव आहे. महाराष्ट्र शासनाकडून घेतली जाणारी ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही फक्त गुणांची स्पर्धा नसते, तर त्या विद्यार्थ्याच्या, त्या शिक्षकाच्या स्वप्नांची, जिद्दीची, सातत्याची आणि आत्मविश्वासाची ही परीक्षा असते. अनेक दिवस नियमितपणे विद्यार्थी अभ्यास करत असतात, सुट्ट्यांमध्येही ते मेहनत घेत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा फळ आपल्याला आज पाहायला मिळतोय. मॅडम, प्रिया मॅडमांना मी सांगू इच्छितो की आज जे 22 हिरे आपल्या शाळेमध्ये चमकलेले आहेत, त्या 22 हिऱ्यांपैकी कुठल्याही विद्यार्थ्यानं कुठं बाहेर शिकवणी लावली नव्हती, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, किंवा आम्ही बाहेरचा कुठलाही शिक्षक इथं मार्गदर्शन म्हणून घेतलं नव्हतं. तर आमच्या शाळेतले सगळे शिक्षक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. जवळजवळ सकाळी 10:30 ते 11:30 पर्यंत आणि सायंकाळीही दररोज 4 ते 5:30 पर्यंत, म्हणजे असं सोमवार ते शनिवारपर्यंत हे सगळं नियोजन होतं. हे दररोज चाललेलं होतं. आणि रविवारी, प्रत्येक रविवारी मुलांना विचारा, एकही सुट्टी आपण घेतलेली नाही. म्हणजे मुलंही तितके आतुरतेने शाळेत यायचे आणि रविवारी देखील मुलं शाळेत यायचं. परंतु या मुलं इतके आत्मविश्वासाने यायचं आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे हे सगळे पालक वर्ग आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे पालकांसाठी. कारण की पालकांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवलेला होता की ते तास असला की सर्वच्या सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी हजर राहणार. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन होतं. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जवळजवळ 70 ते 80 प्रश्नपत्रिका आम्ही सोडून घेतलेले होतं. म्हणजे अगदी सुरुवातपासून, मंथनपासून तर स्कॉलरशिपपर्यंत जवळजवळ 80 प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या होत्या. म्हणजे ही जी साथ होती, ही जी मदत होती, ही पालकांचीही होती. तसंच आमच्या प्रशालेतील जे पदाधिकारी होते त्यांचंही फार मोठं मार्गदर्शन आम्हाला होते, कारण की त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. तसंच संस्थेचाही फार मोठा याच्यामध्ये, या यशामध्ये वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि माझं अहवाल वाचन थांबवतो. आवाज आलेला नाहीये. हा गोविंदराव पॅटर्न आहे. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या, खरं तर तुमच्या प्रिय म्हणायला पाहिजे, कारण आमचे सर्व प्रिय तर आहेतच, कारण शेठजी वगैरे फॅमिली त्यांची प्रिय आहेच. आणि शाळेसाठी त्यांनी जे दिलेलं योगदान आहे ते खूप मोठं आहे. त्या प्रियाभावी या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर. त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक SP पाटील सर, रामदार सर, कोकणी सर आणि समोर सर मनेरे मॅडम, समोर बसलेले सर्वच माझे शिक्षकगण. खरं तर ते माझे आता मित्र झाले, कारण शाळेत येत असताना पहिल्यांदा मी एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी येत होतो आणि एक म्हणजे एक मुलाचा मी पालक म्हणून या ठिकाणी येत होतो. पण गेली 4 वर्ष सलग, मैडम आपसे मालूम नहीं आपको थोड़ा, तो 4 साल से मैं यहाँ पे शालेय व्यवस्थापन कमेटी का अध्यक्ष रह चुका हूँ. हे एवढंच कारण नाही आहे या शाळेसाठी, हे एवढंच कारण नाही आहे. कारण स्वर्गीय मदनलालजी बोरासेठजींनी एक स्वप्न बघितलेलं होतं. माझ्या शाळेतनं गेलेला विद्यार्थी हा जगाच्या पटलावर, भारताच्या नकाशात, इतिहासात त्याची नोंद व्हावी. आणि अथक परिश्रमानं त्यांनी ही शाळा घडवली आणि 126 वर्ष झाली ही दिमाखात या ठिकाणी उभी आहे. आणि त्या शाळेत आजचे जे शिक्षकगण, आजचे जे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याबरोबर मला या ठिकाणी हिरिरीने भाग घेऊन या काम करण्याची या ठिकाणी संधी मिळते. आणि त्या संधीचं सोनं करत इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्या 22 विद्यार्थ्यांनी श्रेणीमध्ये येऊन गुणवत्ता मिळवली, पास झाले आणि 4 ते 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले, त्या सर्वांचं श्रेय खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे कोकळे सरांचं आणि घोडके सरांचं जातं आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणारे इतर शिक्षकही त्यांनाही जातं. खरं तर मी ज्यावेळेला म्हणजे आमच्या कामात आम्ही बिझी असताना कोकळे सरांचा आणि घोडके सरांचा फोन यायचा, मुला सर असं आहे, मुला सर या ठिकाणी असं करायचं आहे, तसं करायचं आहे. मला वाटतंय त्यांनी घरात वेळ कमी दिला, जवळजवळ 16 तास या शाळेला दिले त्यांनी. आणि मला खरोखर मी आठवते, कारण मी सुद्धा मुलग्याला माझ्या घेऊन येत असताना
सकाळी 8ला फोन रविवारी. मी सुद्धा कंटाळायचो, कारण रविवारी एक दिवस सुट्टी असते. रविवारी एक दिवस सुट्टीचा एन्जॉय करण्यासाठी मला झोपावंसं वाटत होतं, पण कोकणी सरांनी मला पण झोपायला दिलं आणि माझ्या पाल्याला पण झोपायला दिलं नाही. आणि त्याचं हे फळ आहे, त्याचं हे फळ आहे. शिष्यवृत्तीमध्ये 22 विद्यार्थी विना ट्युशनचे, म्हणजे ज्यांना शिकवणी नाही, ज्यांना इतर कुठलंही बाहेरचं नॉलेज नसताना या 2 सरांनी आणि त्यांच्या शिक्षक वर्गाने सगळं घडवलेलं हे जे 22 विद्यार्थ्यांचं श्रेय आहे, ते श्रेय सगळं ह्या 2 म्हणजे शिक्षक वर्गाला जातं. आणि त्यांना बळ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन मॅडमजी, त्याचबरोबर SV पाटील सर, जामदार सर, परिश्रमानं तुम्हाला सर काय लागतंय सांगा, आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करतो आणि तुम्हाला ते देतो, फक्त तुम्ही मागे पडू नका. आणि त्या संधीचं सोनं करत आजचा हा ऐतिहासिकच दिवस आहे. कारण या शाळेमध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन घटना होतात आणि नवीन होत असताना, विद्यार्थी घडवत असताना या शाळेनं दिलेलं योगदान हे खरंच वाखाणण्यासारखं आहे. कारण आम्ही इतर शाळेत पण जातो, काही विद्यार्थी मला विचारतात, सर तुमच्या शाळेमध्ये आता 22 विद्यार्थी पास झाला असं ऐकायला मिळालं. काही वेळेस शाळेमध्ये 5 पास झालेत, काही 10 झालेत, काही ठिकाणी 5 झालेले नाही आहेत. पण या शाळेचा लौकिक का वाढला त्याचं कारण म्हणजे इथलं व्यवस्थापन जे आहे, शेटजींचं व्यवस्थापन, रिया मॅडमांचं व्यवस्थापन हे एवढं सुंदर आहे की त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक बारकाईनं त्या गोष्टीकडे लक्ष देतात. आणि ज्या शाळेकडं व्यवस्थापनाचं लक्ष आहे त्या शाळेतले मग मुख्याध्यापक असू देत, पर्यवेक्षक असू देत किंवा माझ्यासारख्या सामान्य शालेय व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष असू दे, आम्हाला पण बळ येते. कारण आम्हाला पहिल्यापासून मला शिकवलं गेलं समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि या शाळेमध्ये घडत असताना या शाळेमध्ये आपण काहीतरी देणं लागतो. यासाठी आठवड्यातून 6 दिवस मी या सरांना देतोय. आठवड्यातून 6 दिवस, दररोज 1 तास. सर तुम्हाला काय लागणार आहे सांगा, काय नियोजन करायचं आहे सांगा. ज्याला हे ट्रॉफीज वगैरे तयार केलेलं मला सरांनी सांगितलं, खरोखर मला खूप आनंद झाला. कारण काय, ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हायलाच पाहिजे. कारण पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्याला तो पोषक वातावरण तयार करतो. आणि त्यास आता सगळ्यांचं मी सांगत असताना थोडंसं पालकांचा पण उल्लेख करतो, कारण मी पालकसुद्धा आहे आणि संस्था अध्यक्ष म्हणून म्हणत नाही, म्हणजे शालेय व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष म्हणून नाही, एक पालक म्हणून तुम्ही सुद्धा याला भरपूर असं योगदान देऊन मुलांना आपल्याला झोकून द्यायला लावलं. अशाच पद्धतीनं आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जाताना याच पद्धतीनं जर झोकून दिला तर भविष्यामध्ये गोविंदराव हायस्कूलचं नाव हे इतिहासात म्हणजे मोठं होणार आहे. झालेलं आहेच, पण याच्यापेक्षाही मोठं होणार आहे. आणि ही मुलं खरं तर खूप हिरिरीनं भाग घेऊन अभ्यास करतात. मग ते NMMS असू दे, मंथन परीक्षा असू दे किंवा शिष्यवृत्तीची परीक्षा असू दे. आणि याला सगळ्याला सामोरं जात असताना या व्यवस्थापन कमिटीकडून जे काही योगदान देता येतं तेवढं सर्व यांनी दिलं आहे. आणि त्याच पद्धतीनं मला सुद्धा वाटतं की कुठेतरी मला पण काहीतरी शाळेला देणं लागतं. याच्यासाठी मी तुम्हाला नेहमीच पाठबळ देत असतो आणि सरांनी मला ती संधी दिली त्यामुळं मी या ठिकाणी आज उपस्थित आहे. खरोखर शाळेकडून खूप काही शिकायला मिळतं. फक्त तुम्ही शिकता असं नाही, आम्ही पण या ठिकाणी शिकतोय आज, कारण या शाळेनं खूप काही दिलेलं. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. यशवर्धन नामदेव हावळ. इयत्ता मागील वर्षी इयत्ता 7वी मध्ये स्कॉलरशिप ही बाह्य परीक्षा होती. त्यामध्ये मी 246 गुणांनी उत्तीर्ण झालो. यामागे
आम्हाला शिकवलेल्या सर्व शिक्षकांचे श्रेय आहे. विशेष चौधरी सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. एस पाटील टीचर, SR पाटील टीचर, गावडे सर, गोडके सर यांनीही प्रत्येक विषय पक्का केला. मुख्याध्यापक माननीय श्री SV पाटील सर, जामदार सर, AB कांबळे सर यांचेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहते. सर्व सिलेबस संपल्यानंतर सराव पेपरही घेतले आणि त्याचे मार्गदर्शनही केले. या सर्वांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सारखं प्रयत्न करत राहाल, जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही, आणि जर तुम्ही प्रयत्न केला तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद. Guest Miss Priya Bora ma'am, our honorable principal SV Patil sir, all my teachers and my parents and all dear friends, good morning to everyone. It is a great honor and a proud moment for me. This success is very feel truly happy and very grateful. I once again thank you for our principal and Miss Priya Bora ma'am and our teachers and everyone here of you. Very thank you so much. Thank you. अभिनंदन, सभी पालकों का अभिनंदन। यहाँ सबको पता है कि यहाँ सब यहाँ आके इतनी खुशी मिल रही है, मुझे एक्सपेक्टेड नहीं था, उससे ज़्यादा खुशी मिल रही है। एक स्कूल जिसका हिस्ट्री इतना बड़ा है कि इच्छाकरण में उससे बड़ा हिस्ट्री किसी स्कूल का नहीं है। इतना पुराना, इतना विश्वास वाला स्कूल, उसमें हमने पहली बार किसी चीज़ में हाथ डाला, हमने स्कॉलरशिप के एग्जाम्स में हाथ डाला, हमने प्रयत्न किया। 50 बच्चों में से 22 बच्चे को स्कॉलरशिप मिलना इज अ वेरी बिग डील, बहुत ही बड़ी बात है, ये बहुत ही कौतुक की बात है। आप समझ लीजिए, जब भी मैं मराठी का एक भी शब्द बोल रही हूँ मेरे लिए बहुत मुश्किल होता है, पर तो भी मैं ट्राई कर रही हूँ, क्योंकि मुझे लगता है कि जो ट्राई करते हैं वो जीतते हैं। आप लोगों में से किसी ना किसी ने, हर बच्चे ने जब ट्राई किया तो उनमें से 50 में से सर 22 बच्चे निवड़ के आए कि नहीं आए? अच्छा, एक चीज बताइए, ऐसा थोड़ी ना था कि सिर्फ उन 22 बच्चों के पास सुपर पावर्स थी। सुपर पावर्स थी, कुछ अलग से पावर्स दिए भगवान ने। मुझे सब लोग, सबको मेरी आवाज आ रही है आखिर तक? आखिर वाली लाइन हाथ ऊंचा करेगी, एंड वाली आवाज आ रही है ना बेटा? अच्छा, सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल द किड्स जिनको स्कॉलरशिप मिला। आप सभी को, सभी लोग कॉन्ग्रेचुलेट कर रहे हैं एंड वी आर एक्सट्रीमली प्राउड ऑफ यू। हम सभी को आप पे बहुत 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 गर्व है, ना केवल उन बच्चों पे पर उनके पेरेंट्स पे भी। बिकॉज क्योंकि अगर आप देखेंगे, आपने कभी गाड़ी देखी है 2 व्हीलर या 4 व्हीलर? किसने देखी है 2 व्हीलर? जिसने देखी वो हाथ ऊंचा करे, जिसने 4 व्हीलर देखी वो दूसरा हाथ भी ऊंचा कर ले। बेस्ट, सबने देखी है मतलब। तो अगर आप मोटरसाइकिल को देखेंगे, एक पहिए से मोटरसाइकिल चलेगा? वो जो एक पहिया है ना वो आप है, और जो दूसरा पहिया है वो है पेरेंट्स और टीचर्स। और उसी वजह से जब पेरेंट्स, टीचर्स और बच्चे एक साथ आते हैं तो जो गाड़ी है ना वैसे भागती है। क्या करती है? तो जब आपके पेरेंट्स जो इतना एफर्ट ले रहे हैं, जो टीचर्स जो कि संडे को आके पढ़ा रहे हैं, संडे सब लोग क्या बोलते हैं? संडे इज हॉलीडे। सब लोग ऐसा सोचते हैं संडे इज हॉलीडे, बट वहां पर सब लोग, टीचर्स अगर आ रहे हैं और पेरेंट्स उतने ही उत्साह के साथ भेज रहे हैं और बच्चे आ रहे हैं, तो उन सभी का कौतुक करने की बात है कि नहीं? अच्छा, मुझे बताइए, नेक्स्ट टाइम जब कभी भी स्कॉलरशिप का एग्जाम्स होने वाले होंगे और स्कूल बुलाएगा कि बच्चों आओ, क्यों? क्योंकि अपन को क्या लेना है? स्कॉलरशिप। तो कौन कौन आएगा भागते भागते? चाहे संडे हो, चाहे मंडे को एक्स्ट्रा रुक रहा हो। देखो, प्रॉमिस कर रही हो आप सभी लोग वादा दे रहे हो मुझे, पक्का वादा? वादा? अच्छा,
सर ने कभी गुस्सा कर दिया तो बोलेंगे सर सॉरी, मैम सॉरी, पर आप हमें सिखाइए। रख लो बेटा, हाथ नीचे रख लो। बेटा जो एजुकेशन है, सभी लोग एंड तक, स्टार्टिंग से एंड तक मुझे एक एक बच्चा मेरे साथ चाहिए, ना कि फिजिकली आप सभी लोग यहाँ बैठे हैं, मेंटली भी, विद योर आईज ऑन मी एंड योर्स विद मी। आप सभी को इतने अच्छे टीचर्स मिले हैं जो कि आपको इतना अच्छा मार्गदर्शन कर रहे हैं, और आप सभी लोग इतने टैलेंटेड हैं कि अगर आप चाहें तो कुछ भी कर सकते हैं। इस चीज का अगर विश्वास आपको नहीं है तो मैं बता देती हूँ, सारे टीचर्स को आप पे इतना विश्वास है, सारे टीचर्स और पेरेंट्स से पूछती हूँ ये चीज, आपको विश्वास है कि अगर बच्चे प्रयास करें, बच्चे प्रयत्न करें तो वो कुछ भी कर सकते हैं? जवाब सिर्फ टीचर्स देंगे और पेरेंट्स देंगे। जोर से हमारे बच्चों की एनर्जी देखिए, उसके बाद थोड़ा सा वॉल्यूम के साथ। यस, वो बोल रहे निश्चित, वो बोल रहे यस। हम सभी को यही चाहिए, मन में अगर विश्वास है, अच्छा मार्गदर्शन है और मन को भटकने नहीं देंगे तो क्या होगा? सक्सेस मिलेगा बेटा। और आप सभी बच्चे वो डिजर्व करते हैं कि नहीं करते हैं? सब लोग अपने मन पे हाथ रख के बोलो, इधर अपना दिल पे हाथ रखो। लेफ्ट हैंड साइड होता है बेटा, मेरे साइड मत देखना, मैं ऑपोजिट हूँ, कहीं हम फिर राइट में मत ले जाना, झूठा वादा हो जाएगा। तो आप सभी बोले कि नेक्स्ट टाइम मैं और मेहनत से पढ़ाई करूंगा या करूंगी। गुड। और अपने पेरेंट्स को प्रॉमिस करें, अगर आपके पेरेंट्स यहाँ नहीं भी है तो भी बोलो, पापा मम्मा, आप जितनी मेहनत मेरे लिए करते हो, मैं उसके साथ कभी कुछ गलत नहीं होने दूंगा, और मैं मन से पढ़ाई करूंगा। और अगली बार ये जो स्कॉलरशिप का प्रोग्राम है, ये आधा घंटे का नहीं होना चाहिए, ये 2 घंटे का होना चाहिए, ताकि इतने बच्चे हो कि हमें 2 घंटे लगातार क्या देना पड़े? सर्टिफिकेट्स देने पड़े, मेडल्स देने पड़े, ट्रॉफीज देने पड़े। किसको चाहिए घर में एक ट्रॉफी खुद के नाम की? वेरी नाइस सर। अगली बार और कमर कस के पढ़ाना पड़ेगा, सारे के सारे पेरेंट्स भी। आपने जो कोऑपरेशन दिया है बच्चों के साथ, उसका बहुत 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 धन्यवाद सभी बच्चे। थैंक यू सो मच। अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर यू ऑल। और इसी के साथ मैं मेरे शब्दों को विराम दूंगी। हैव अ गुड डे बेटा। संपन्न असतो माहीत असतो, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी मी आभार मानण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे। श्री नाभा एज्युकेशन सोसायटी संचलित गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी या 176 उपमहोत्सवी प्रयोगशाळामध्ये आपण यावर्षी ऐतिहासिक अशी एक उंच भरारी या ठिकाणी घेतलेली आहे। ते म्हणजे येत्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 22 विद्यार्थी 22 स्टुडंट सिलेक्टेड मॅम दिस स्कॉलरशिप एक्झाम। तर या 22 विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक विजय आणि या विजयाचा आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। मॅम, मला आठवतं अपने दादाजी श्रीमान सेठ मदनलाल बोरा सर जी और कृष्णा बोरा सर, हरीश बोरा सर जी, उन्होंने एक बार मुझे आके बोला था जब मैं उधर गंगा में था उधर, सर हर स्कूल के बच्चे सिलेक्टेड होते हैं और हमारे स्कूल के बच्चे क्यों सिलेक्टेड नहीं होते, ऐसे बोले थे। तो उनको मैं हरीश बोरा सर जी को मैंने बताया था, सर हम इसके बारे में कोशिश करें और एक दिन हम अपना इस इचलकरंजी शहर में दिखा देंगे कि हमारा स्कूल बेस्ट है। तो आज मुझे हर बार हरीश जी की याद आ रही है कि वो आज होते
तो बहुत उनको अच्छा लगता है। उनका ड्रीम जो है वो अभी उनको ट्रू में आता। तो इसलिए जो 22 लड़के जो सिलेक्टेड हो गए, तो मैं ये बोरा जी के आशीर्वाद से ही हो रहे हैं, ऐसा मुझे खुद को अभी लग रहा है। मॅम, इधर हे जे काही 22 विद्यार्थी सिलेक्ट झाले यामध्ये खूप मोठं डिव्हिजन आहे, कारण मी सांगितले की आपले चौधरी सर वो एवरी संडे सर 9 to 4 एवरी संडे हॉलीडे होने के बाद भी मैम वो इधर आते थे और मास्क पहनते। बाकी जो मराठी के टीचर है, मैथ्स के टीचर, वो सुबह 9 बजे आके 11 बजे तक और शाम को 2 पीरियड्स वो भी लेते थे। और इतने भी नहीं सर मैम, अभी स्कूल के जो 4 ही दिशा हैं वो दिशा में वो एकेडमी का माहौल है। तो इस माहौल में हमें इस कंपटीशन में जो उतरना पड़ेगा, तो ऐसा कुछ करके दिखाना पड़ेगा कि जो बच्चों और पेरेंट्स हमारे तरफ ध्यान रखें। इसके वास्ते हमने ये सोचा है कि अभी ये तो अभी शुरुआत है मैम, अभी इसके बारे में बहुत कुछ करना है। तो इस कार्यक्रम में जो अभी 7वीसाठी ही स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपस्थित असणारे या ठिकाणी प्रिया भाभीजी, प्रियामा या प्रशालेचे मुख्याध्यापक SV पाटील सर, त्यानंतर पालक सभेचे या ठिकाणी अध्यक्ष जामदार मुल्ला साहेब, त्याशिवाय सुपरवायझर जामदार सर, म्हणजे शिक्षिका मनीर मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक आणि ज्यांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले, सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून वेळात वेळ काढून जे आपण तुम्ही पालक या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रशालेच्या वतीने या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप 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 आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असं म्हणतो।